आता काही फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. त्यातली पहिली जी आहे ती आहे मास. ओके, व्हॉट इज मास? मास म्हणजे इट इज द मेजर ऑफ क्वांटिटी. इट इज ए मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर अ बॉडी कंटेन्स. ओके, म्हणजे एखाद्या मॅटरमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे. ओके, म्हणजे मास आपल्याला हे सांगतं की मॅटरची क्वांटिटी किती आहे. पण मास आणि वेट मध्ये नक्की फरक आहे काय तो बघूच आपण. मी सांगितलं की मास विल सजेस्ट अस क्वांटिटी ऑफ सबस्टन्स. ओके, म्हणजे किती क्वांटिटी आहे सबस्टन्सची हे आपल्याला मास सांगेल. पण मी सांगितलं मास आणि वेट मध्ये फरक आहे. एक लक्षात घ्या, वेट इज नथिंग बट मास इंटू एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट हे मास इंटू एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे W इज इक्वल टू M इंटू G असं मी सजेस्ट करेल. आता एक लक्षात घ्या, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सेंटर ऑफ अर्थ पासूनचं जे डिस्टन्स आहे कुठल्याही ऑब्जेक्टचं त्यानुसार व्हॅरी होते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सेंटर ऑफ अर्थ पासूनच्या डिस्टन्सवर अवलंबून आहे. म्हणजे सेंटर ऑफ अर्थ पासूनचं जर का डिस्टन्स बदललं किंवा मी असं म्हटलं की एखाद्या ऑब्जेक्टला सेंटर ऑफ अर्थ पासून वेगळ्या वेगळ्या पोझिशनला ठेवलं तर त्यावेळेस प्रत्येक पोझिशनला असणारे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी वेगळी आहे. आणि जर का प्रत्येक पॉइंटला असणारी एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी वेगळी असेल तर वेट सुद्धा बदलेल. म्हणजे पृथ्वीवरती प्रत्येक पोझिशनला म्हणजे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होते विथ एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी होते विथ डेप्थ, विथ हाईट आणि त्याचबरोबर विथ लॅटिट्यूड. एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लॅटिट्यूड नुसार सुद्धा व्हॅरी होते. मग जर का एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जर का व्हॅरिएबल फॅक्टर असेल तर वेट हा सुद्धा व्हॅरिएबल फॅक्टर आहे. म्हणजे वेट चेंजेस अकॉर्डिंग टू एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बट मास रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट. म्हणजे मास हे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ नुसार बदलत नाही, ते डेप्थ नुसार बदलत नाही, ते हाईट नुसार बदलत नाही, ते लॅटिट्यूड नुसार बदलत नाही. तर मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मास हे लॅटिट्यूड सुद्धा नुसार बदलत नाही मी सांगितलं. म्हणजे अर्थवरच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या पोझिशनला मास बदलत नाही, पण अर्थवरच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशनला एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काही ना काहीतरी फरक आहे. त्यामुळे वेटमध्ये सुद्धा फरक आढळू शकतो. म्हणजे याच्यातनं आपल्याला असं कळलं की मास इज ए कॉन्स्टंट क्वांटिटी अँड इट टेल्स अस अबाउट द क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर मॅटर. म्हणजे एखाद्या मॅटरमध्ये किती अमाऊंट प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर ज्या सबस्टन्सचा आपण विचार करतोय त्या सबस्टन्सची किती अमाऊंट आहे हे आपल्याला मास ही क्वांटिटी सांगणार आहे. आणि मास हे कॉन्स्टंट आहे, थ्रूआउट कॉन्स्टंट आहे, ते बदलणार नाहीये. वेट मात्र बदलणार आहे. सगळ्यांना माहिती आहे एसआय युनिट मास किलोग्रॅम आहे. सगळे आता कन्व्हर्जन फॅक्टर फिजिक्स मध्ये शिकलेले आहात. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. लेंथ. मास, लेंथ या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. मेजरमेंटसाठी आपल्याला
मास आणि लेंथच्या मेजरमेंटसाठी 7 फंडामेंटल क्वांटिटी ऑलरेडी तुम्ही फिजिक्समध्ये शिकला आहात. लेंथ ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. या क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी आपल्याला इतर दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीजवरती डिपेंडंट राहावं लागत नाही, म्हणून यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. लेंथला डिफाईन करण्यापेक्षा मी लेंथचं एसआय युनिट सांगेल. लेंथचं एसआय युनिट आहे मीटर, आणि सगळ्यांना वेगळे वेगळे कन्व्हर्जन फॅक्टर्स माहिती आहेत. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. त्याचबरोबर काही वेगळे वेगळे इतर कन्व्हर्जन्स सुद्धा आपल्याला बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये आहे 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर, आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. ओके, सगळ्यांना कळलंय काय ते. लेंथचं एसआय युनिट मीटर आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे मी सांगितलं. त्याचबरोबर मी इतरही कन्व्हर्जन्स दिले. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर अँड 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. एक लक्षात घ्या, हे जे स्मॉल कन्व्हर्जन फॅक्टर्स लागतात ते आपल्याला, की नॅनोमीटर किंवा पिकोमीटर हे आपल्याला, किंवा अँगस्ट्रॉम युनिट सुद्धा आहे, जे आपल्याला वेवलेंथ मोजायला लागू शकतात. फिजिक्समध्ये वेवलेंथ मोजायला लागू शकतात. नॅनोमीटरमध्ये सुद्धा वेवलेंथ मोजली जाईल. बायोलॉजीमध्ये सुद्धा हे कन्व्हर्जन फॅक्टर्स फार महत्वाचे आहेत, कारण जेव्हा रेडियस जेव्हा आपल्याला मोजायचे, ओके, एखाद्या रेडियस नाही म्हणणार, साईज म्हणू आपण, एक्स्ट्रीमली सॉरी, रेडियस नका म्हणू, साईज ऑफ सेल मोजायचा आहे, त्यावेळेस आपल्याला असे हे स्मॉल युनिट्स आपल्याला गरजेचे आहेत. केमिस्ट्रीमध्ये पण गरजेचे आहेत. तिथे आपल्याला बॉन्ड लेंथ मोजायची आहे, रेडियस बघायची आहे ॲटमची, ओके, मॉलिक्यूलचा साईज बघायचा आहे, ॲटॉमिक साईज बघायचा आहे. त्यावेळेस आपल्याला हे युनिट किंवा हे कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत हे गरजेचे आहेत. आता बघूया व्हॉल्यूम. व्हॉट इज व्हॉल्यूम? तर व्हॉल्यूम इज द स्पेस ऑक्युपाइड बाय द 3-dimensional ऑब्जेक्ट. व्हॉल्यूम म्हणजे काय? तर व्हॉल्यूम म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय द 3-dimensional ऑब्जेक्ट. एक लक्षात घ्या, एरिया म्हणजे काय? एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूमचं युनिट काय? मीटर क्यूब. आपण डायरेक्ट लिहून टाकू, आता तेवढे तुम्हाला माहिती आहे. एसआय युनिट जे आहे ते आहे मीटर क्यूब. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब, आणि हे स्पेस ऑक्युपाइड बाय द 3D ऑब्जेक्ट, 3-dimensional ऑब्जेक्ट मान्य आहे. जेव्हा आपण एरियाचा विचार करतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा, एरिया कोणाचा एरिया असो, कुठल्या ऑब्जेक्टचा एरिया असो, युनिट हे मीटर स्क्वेअरच आहे. ओके, मीटर स्क्वेअरच आहे. जर का तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल घेतला तर हाफ बेस इंटू हाईट. मीटर बेसचं युनिट मीटर, हाईटचं युनिट मीटर, हाफला युनिट नाही, म्हणजे मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. ओके, रेक्टँगलचा एरिया घेतला, लेंथ इंटू ब्रेड्थ, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. म्हणजे एरियाचं युनिट कोणाच्याही केसमध्ये हे मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे एरियाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस मी 2 डायमेन्शनचा विचार करतो. म्हणजे आपला स्टडी हा एक्स आणि वाय ऍक्सिस या 2 ऍक्सिसला धरूनच चाललेला असतो, असं म्हणता येईल. म्हणजे जेव्हा मी एरियाचा विचार करतो त्यावेळेस आय एम थिंकिंग अबाउट 2-dimensional ऑब्जेक्ट, आणि आपला स्टडी जो आहे इट इज रिस्ट्रिक्टेड अबाउट 2 ऍक्सिस. पण जेव्हा आपण व्हॉल्यूमचा विचार करतो त्यावेळेस आपण 3 डायमेन्शनचा विचार करतो, कारण आपल्याकडे मीटर क्यूब हे युनिट आहे. आता तुम्ही कोणाचाही व्हॉल्यूम घ्या, ओके, सगळ्यात सोपं क्यूबचा व्हॉल्यूम घेतलं तर लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. जर का तुम्ही व्हॉल्यूम ऑफ क्यूब घेतलं, व्हॉल्यूम ऑफ क्यूब जरी घेतलं तर त्याचं लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब असंच येणार. ओके, म्हणजे त्याला 3 डायमेन्शन आहेत. आता जेव्हा मी व्हॉल्यूम बघतो त्यावेळेस ज्या ऑब्जेक्टला मी कन्सिडर करत असतो त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला 3 ऍक्सिसची गरज आहे. जर का मी सर्कल घेतलं उद्या तर सर्कलचा एरिया πr².
म्हणजे सर्कलचं युनिट आहे पायला युनिट नाही, आरला युनिट आहे मीटर, म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. म्हणजे सर्कलच्या एरियाचं युनिट आलं मीटर स्क्वेअर. म्हणजे सर्कल स्टडी करण्यासाठी आपल्याला 2 ऍक्सिसची गरज आहे, एक्स आणि वाय. पण जर का मी क्यूब घ्यायचा म्हटला तर क्यूबचं व्हॉल्यूम जर का मी कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे मी 3 पॅरामीटरचा विचार करतो, लेंथ ब्रेथ आणि हाईट. म्हणजे मला 3 डायमेन्शनचा विचार करायची गरज आहे, म्हणजे मला 3 ऍक्सिसचा विचार करायची गरज आहे, हे विसरू नका. त्यामुळे इथे युनिट आले मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज व्हॉट मीटर क्यूब. म्हणजे जेव्हा मी एरियाचा विचार करतो त्यावेळेस मी 2 डायमेन्शन 2 ऍक्सिसचा विचार करतो. जेव्हा मी व्हॉल्यूमचा विचार करतो त्यावेळेस मी 3 डायमेन्शन 3 ऍक्सिसचा विचार करतो. तुम्ही जर का उद्या व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जरी घेतलं ना तरी ते पाय आर स्क्वेअर एच असंच आहे. तिथे तुमच्या लक्षात येईल पायला युनिट नाही, रेडियसचं युनिट आहे मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर, आणि हाईटचं युनिट मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर इंटू मीटर, मीटर क्यूब. म्हणजे परत एकदा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जे आहे ते मीटर क्यूब आहे. म्हणजे परत सिलेंडरचा स्टडी करण्यासाठी ओके त्याचा जर का विचार सिलेंडरचा विचार करायचा म्हटला आणि त्याची जर का स्पेस ऑक्युपाइड बाय द सिलेंडर असा विचार करायचा म्हटला तर आपण एरियाचा नाही, आपण कशाचा विचार करतोय, व्हॉल्यूमचा विचार करतोय. ओके मग त्याला एरिया आहेत ना, मी कुठं नाही म्हणतोय, पण ते पण एरिया जे आहेत ते 2 डायमेन्शन मध्येच जातील. ओके म्हणजे जर का तुम्हाला उद्या सिलेंडरचा एरिया काढायचा म्हटला तर 2 एरिया आहेत त्याला. पहिला एरिया आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, दुसरा आहे कर्ड सरफेस एरिया, आणि तिसरा आहे टोटल सरफेस एरिया. पहिला आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, दुसरा कर्ड सरफेस एरिया. सिलेंडरला 2 एरिया आहेत असं मी सांगितलं. पहिला जो एरिया आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे जर का आपण अशा पद्धतीने सिलेंडर कन्सिडर केला ओके तर क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, तर जर का या सिलेंडरला इथे आपण क्रॉस केलं, कट केला, तर आपल्याला अशा पद्धतीने 2 हाल्फ्स झालेले दिसतील. ओके म्हणजे क्रॉस केल्यानंतर जो आपल्याला शेप दिसतोय ओके त्या शेपचा एरिया म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मी तुम्हाला सांगितले व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच आहे. मी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे आता, जरा नीट बघा. आपण बघितले व्हॉल्यूम म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय द 3D ऑब्जेक्ट, त्याचे एसआय युनिट लिहिले मीटर क्यूब. मी सांगितलंय एरिया 2 डायमेन्शन्स बद्दल बोलतो, म्हणजे एरिया शिकत असताना आपला स्टडी 2 ऍक्सिस पुरता मर्यादित आहे. व्हॉल्यूम शिकत असतो, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आहे, आणि मी सांगतोय की व्हॉल्यूम शिकत असताना आपला स्टडी 3 डायमेन्शन संदर्भात आहे, म्हणजे 3 ऍक्सेस संदर्भात आहे असं मी बोललो. आता मी तुम्हाला सांगतोय की सिलेंडरला 2 एरिया असतात. ओके पहिला जो आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा काढायचा ते मी सांगितलं की मी सिलेंडर घेतला आणि कट केलं सिलेंडरला, तर कट केल्यानंतर जे जॉमेट्रिकल शेप मला दिसतोय त्याचा एरिया घेणार. तर आता सिलेंडरला कट केल्यानंतर मला कोणता जॉमेट्रिकल शेप दिसतोय, तर मला सर्कल दिसतोय, म्हणजे मी काय घेणार एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय असतो पाय आर स्क्वेअर, म्हणजे एरिया ऑफ सिलेंडर. नुसता एरिया आहे का पण आता हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. येस हा क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू व्हॉट पाय आर स्क्वेअर बरोबर. आणि कर्ड सरफेस एरिया काय ते बघा. कर्ड सरफेस एरिया, कर्ड सरफेस एरिया, कर्ड सरफेस एरिया जो आहे कोणाचा सिलेंडरचा, तो आहे 2 पाय आर एच किंवा 2 पाय आर एल. ओके म्हणजे एक सर्कम्फरन्स हाईट एच वेळा रिपीट होणार आहे, म्हणजे 2 पाय आर एवढा सर्कम्फरन्स एच टाइम्स रिपीट होणार आहे, म्हणून कर्ड सरफेस एरिया 2 पाय आर एच. आणि तिसरा एरिया मी सांगितले 2 एरिया की 2 एरिया असणार आहेत, क्रॉस सेक्शनल एरिया आणि कर्ड सरफेस एरिया. पण तिसरा एरियाही पण आता आपण लिहू शकतो, ज्याला आपण म्हणणार आहे टोटल सरफेस एरिया. काय म्हणणार आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया बरोबर क्रॉस सेक्शनल एरिया
म्हणजे पाय आर स्क्वेअर प्लस कर्ड सरफेस एरिया म्हणजे 2 पाय आर एच. पण आता हे मी लिहिताना जरा तुम्हाला अजून एक गोष्ट ऍड करणार आहे. या सिलेंडरचा मी काय लिहिणार आहे, कर्ड क्रॉस सेक्शनल एरिया लिहिणार आहे. आणि या टोटल सिलेंडरसाठी मी टोटल सरफेस एरिया लिहितोय किंवा टोटल सरफेस एरिया म्हणा, काही हरकत नाही, लिहितोय. पण आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया किती आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे किती एरिया आहेत, क्रॉस सेक्शनल एरिया 2 आहेत. म्हणून इथं फक्त पाय आर स्क्वेअर लिहून चालणार नाही, तर इथं काय लिहावं लागेल, 2 पाय आर स्क्वेअर. क्रॉस सेक्शनल एरिया मी सांगितला तो पाय आर स्क्वेअर आहे. पण एका सिलेंडरसाठी हा एक सरफेस आहे ना, हा सरफेस कोणाला कॉन्ट्रीब्युट करतो, क्रॉस सेक्शनल एरियाला. हा सरफेस कोणाला कॉन्ट्रीब्युट करतो, क्रॉस सेक्शनल एरियाला. आणि जो त्या कर्वला कॉन्ट्रीब्युट करतो तो कर्व सरफेस एरिया. म्हणजे या क्रॉस सेक्शनल एरियाचा एरिया पाय आर स्क्वेअर, या क्रॉस सेक्शनल एरियाचा पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर आणि संबंध कर्वचा म्हणून 2 पाय आर एच. आणि आपल्याला अशा पद्धतीने मिळेल 2 पाय आर कॉमन येतील आणि आर प्लस एच. ओके, असं ब्रॅकेटमध्ये मिळेल. आणि टोटल सरफेस एरिया फॉर सिलेंडर 2 पाय आर इंटू आर प्लस एच येईल. याचं सुद्धा युनिट मीटर स्क्वेअरच येणार. मी परत एकदा सांगतोय, एरिया मीटर स्क्वेअर, एरिया संदर्भात बोलत असताना 2 डायमेन्शन्स. बघा 2 ला युनिट नाही, पायला युनिट नाही, याचं युनिट मीटर. बरोबर, जरी मी ते मीटर प्लस मीटर केलं तर मीटर स्क्वेअर नाही येत, मीटरच येतं. म्हणजे 2 मीटर प्लस 3 मीटर, उत्तर 5 मीटर. म्हणजे या ऍडिशनचं युनिट सुद्धा मीटर येणार आहे. म्हणजे मीटर इंटू मीटर, परत काय येणार आहे, मीटर स्क्वेअर. ओके, इथे पण नीट चेकआउट करा. 2 ला युनिट नाही, पायला युनिट नाही, आर ला युनिट मीटर, एच ला युनिट मीटर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. इथे पायला युनिट नाही, आर ला युनिट मीटर म्हणजे मीटरचा स्क्वेअर. म्हणजे सगळीकडे मी सांगितलं, मग तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असो, कर्व सरफेस एरिया असो, टोटल सरफेस एरिया असो, सगळीकडे एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. ओके, डन, थँक्यू. हे मी एक्सप्लेन केलं, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी किंवा मला तुम्हाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजून सांगायचा होता म्हणून. अजून एक मला व्हॉल्यूम बद्दल बोलायचं आहे. समजा आपण व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर लिहिलं तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जे आहे ते आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच असा आहे. बरोबर, त्यातला हा जो पाय आर स्क्वेअर आहे ना, हा कोण आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. कोण आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे सिलेंडरचा. बरोबर, एक एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे इंटू काय, हाईट. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज व्हॉट, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके, अजून आपण हे असं लॉजिक वापरू शकतो का, हो, तर आपण क्यूबच्या केसमध्ये सुद्धा हे लॉजिक वापरू शकतो. बघा क्यूबच्या केसमध्ये मी कशा पद्धतीने लॉजिक वापरतो. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. समजा आपण क्यूब जनरेट केला, क्यूब ड्रॉ केला. ओके, क्यूबचं व्हॉल्यूम किती आहे, एल क्यूब, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. पण क्यूबच्या केसमध्ये लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिघही मॅग्निट्यूड वाईज सेम आहेत, म्हणून लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ आपल्याला एल क्यूब मिळाला आहे. पण आपल्याला डायमेन्शन वाईज बघायचं झालं तर ही लेंथ झाली, ही ब्रेथ झाली आणि ही आपली हाईट झाली. तिन्ही सेम असणार आहेत क्यूबच्या केसमध्ये आणि म्हणून क्यूबचं व्हॉल्यूम हे एल क्यूब येणार आहे असं मी बोललो. आता एक लक्षात घ्या, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब चा विचार केला तर एल इंटू एल आहे. म्हणजे ते ऍक्च्युली लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आहे असं मी तुम्हाला सांगितलं. त्यातला हा जो लेंथ इंटू ब्रेथ आहे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. एक लक्षात घ्या, जर का मी या क्यूबला कट केला तर आपल्याला असाच पीस मिळेल. ओके, म्हणजे हा जो स्क्वेअर पीस मिळेल त्याचं आन्सर एल स्क्वेअर असणार आहे आणि हाईट जी आहे ती एल नि मल्टिप्लाय केल्यानंतर एल स्क्वेअर इंटू एल परत एल क्यूब मिळणार आहे. परत एकदा मी काय सांगतोय चेक करा. जर का आपण क्रॉस सेक्शनल एरिया बघितला आपल्या क्यूबचा तर तो आपल्याला अशी स्क्वेअर फेस मिळणार आहे. स्क्वेअर फेस मिळायला म्हटल्यानंतर त्याचा एरिया एल इंटू एल
एल स्क्वेअर येईल आणि इंटू हाईटने मल्टिप्लाय केला एल की एल क्यूब मिळेल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब मिळेल. म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकतो क्यूबच्या केसमध्ये सुद्धा की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट इज नथिंग बट व्हॉट व्हॉल्यूम. ओके, असे काही लोकांच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल स्पेशली सिलेंडर आणि आता मी क्यूब सांगितलं त्याच्यामध्ये की व्हॉल्यूम ऑफ क्यूब किंवा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज नथिंग बट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. आता व्हॉल्यूम बद्दल अधिक माहिती घेऊया. व्हॉल्यूमचं जे जनरल युनिट आहे, जे लिक्विड युनिट ऑफ व्हॉल्यूम फॉर लिक्विड अँड गॅसेस इज लिटर. काय ते लिटर, पण लिटर इज नॉट एसआय युनिट. लिटर हे काय नाहीये, एसआय युनिट नाही. म्हणजे व्हॉल्यूमचं एसआय युनिट मीटर क्यूब आहे, लिटर हे नाहीये. ओके, आता महत्वाचा भाग काय की जे आपल्याला लिक्विड आणि गॅसेस मोजायचे त्यांचं व्हॉल्यूम जे मोजायचे ते आपल्याला लिटरमध्ये मोजायचे, ते मीटर क्यूब मध्ये मोजता येणार नाही. पण एसआय युनिट मीटर क्यूब आहे म्हणजे लिटर्स आणि मीटर क्यूबचं काही ना काहीतरी कोरिलेशन पाहिजे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कोरिलेशन बघायला मिळतं. 1 लिटर इज इक्वल टू 1 डीएम क्यूब अँड 1 सीएम क्यूब इज इक्वल टू 1 मिलीलिटर. ओके, 1 लिटर इज इक्वल टू 1 डीएम क्यूब आणि 1 सीएम क्यूब इज इक्वल टू 1 मिलीलिटर. पण आपल्या सगळ्यांना माहितीये 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml, दॅट इज इक्वल टू 1 डीएम क्यूब. पण आता आपल्याला कळलंय की 1 ml म्हणजेच 1 सीएम क्यूब, म्हणजेच आपल्याला मिळेल 1000 सीएम क्यूब. आता लक्षात घ्या, आता मी लिटर आणि मिलीलिटरचं कोरिलेशन डेसिमीटर म्हणजे मी डेसिमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करू शकतो. म्हणजे मी थोडक्यात लिटरला डेसिमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये लिहून मी लिटर किंवा मिलीलिटरचं कोरिलेशन मीटर बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण शेवटी आपल्याला मीटर क्यूब मध्येच लिहावं लागेल जर का कोणी आपल्याला एसआय युनिट विचारलं तर, कारण लिटर हे एसआय युनिट नाहीये, तर एसआय युनिट मीटर क्यूब आहे. ओके, धन्यवाद. आता बघूया डेन्सिटी. डेन्सिटी बघण्याच्या आधी आपण बघूया कोणते ग्लासवेअर्स वापरले जातात व्हॉल्यूम मेजरमेंटसाठी. त्यातलं एक आहे ब्युरेट, दुसरं आहे पिपेट, तिसरं आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आणि ग्रॅज्युएटेड सिलेंडर. मी बोललो की व्हॉल्यूम मेजरमेंटसाठी कोणते ग्लासवेअर वापरले जातात ते मी सांगितलं, ब्युरेट, पिपेट, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क अँड ग्रॅज्युएटेड सिलेंडर. आता बघूया डेन्सिटी. डेन्सिटी is defined as mass per unit volume. डेन्सिटीला काय म्हणून डिफाईन करण्यात येईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटीला काय डिफाईन करण्यात येईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटीला काय डिफाईन करण्यात येईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. काय डिफाईन करण्यात येईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला जो आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. काय डेन्सिटी इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट काय, एसआय केजी. व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय, मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीचं जे एसआय युनिट आहे ते आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. जर का सीजीएस युनिट लिहायचं असेल डेन्सिटीचं तर आपण लिहिणार आहोत ग्रॅम पर सीएम क्यूब. काय लिहिणार आहोत, ग्रॅम पर सीएम क्यूब. डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम, ही डेन्सिटीची डेफिनेशन झाली. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट किलोग्रॅम, एसआय व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. एसआय युनिट जे आहे ते किलोग्रॅम पर मीटर क्यूब. सीजीएस युनिट आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एक शेवटची प्रॉपर्टी राहिली टेम्परेचर, ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूया उद्या. धन्यवाद.